राज्यसेवा मुख्य परीक्षेला मुदतवाढ मिळालेली आहे आणि 27 ते 29 मे रोजी एमपीएससीची परीक्षा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। उमेदवारांनी परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निवेदन दिलेलं होतं आणि त्यांच्या या निवेदनाची मागणी पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतंय। एमपीएससी परीक्षेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट पाहतो। राज्यसेवा मुख्य परीक्षेला मुदतवाढ मिळालेली आहे आणि 27 ते 29 मे रोजी एमपीएससीची परीक्षा आता होणार आहे। उमेदवार जे होते एमपीएससीचे त्यांनी परीक्षा पुढे ढकला असं निवेदन दिलेलं होतं आणि त्यांचं हे निवेदन आता पूर्ण झालेलं आहे। सत्तावीस ते 29 मे रोजी ही एमपीएससीची परीक्षा होणार आहे आणि विद्यार्थ्यांनी असं निवेदन दिलेलं होतं। राज्यसेवा मुख्य परीक्षेला आता मुदतवाढ मिळाली आहे। दैनिक पुढारीचे राजकीय संपादक प्रमोद सर आपल्या सोबत आहेत। प्रमोद सर, आपण पाहतोय 27 ते 29 मे रोजी आता या परीक्षा होणार आहेत। उमेदवारांनीच असं निवेदन दिलेलं होतं आणि त्यानुसार हे बदल केले गेले। हो, कारण आपल्याला कल्पना आहे की हे सर्व उमेदवार जे हजारो उमेदवार यांची मागणी होती की आम्हाला पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी म्हणजे पूर्व परीक्षेच्या नंतर आता जी मुख्य परीक्षा होत आहे त्या सगळ्या काळात आरक्षणाच्या काही बदलामुळे काही नवे उमेदवार पण त्यात पात्र ठरले होते आणि त्या उमेदवारांना आता अचानक ही परीक्षा तोंडावर आल्यामुळे हा वेळ कमी पडत होता। त्यामुळे त्यांनी परवाच शरद पवार यांची भेट घेतली होती मुंबईत येऊन आणि शरद पवारांनी त्यानंतर स्वतः महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केला होता आणि त्यांना या प्रश्नी लक्ष घालायला सांगितले आणि त्यांना या विद्यार्थ्यांशी चर्चा करायला पण सांगितलं होतं। त्यानुसार काल संध्याकाळी या सगळे विद्यार्थ्यांची आणि राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सेठ यांची बैठक झाली आणि त्याच्यात ही तत्वतः त्यांनी ही मागणी मान्य केली होती की त्यांना 1 महिन्याची तरी किमान परीक्षा लांबणीवर ढकलण्याची त्यांची मागणी होती। ती मागणी मान्य झाली आणि आता त्यानुसार 27 ते 29 मे जे आपण सांगितलं त्यानुसार ही परीक्षा होणार आहे। तरी सुद्धा ही दुसरी मागणी होती जागा वाढवून देण्याची, त्याबद्दल अद्याप काय निर्णय झाला दिसत नाही, पण एक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा या निर्णयाने मिळालेला आहे। त्यांना परीक्षेसाठी तयारी करायला थोडा वेळ मिळणार आहे। अगदी, मात्र या परीक्षा पुढे ढकलल्यामुळे याचा काही परिणाम होऊ शकतोय का? नाही, परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांचीच होती, कारण त्यांना परीक्षेसाठी तयारी करायला थोडा वेळ मिळेल। परिणाम म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा थोडा फायदा होईल, कारण विद्यार्थ्यांना ऐन वेळेला ही परीक्षा अगदी तोंडावर आल्यामुळे त्यांच्याकडे वेळ अपुरा होता, तो वाढवून मिळाला। हा एक मोठा दिलासा विद्यार्थ्यांना राज्य लोकसेवा आयोगाने दिला आहे। अगदी प्रमोद सर, धन्यवाद, तुम्ही बोललात त्यासाठी।